टम्म अशी फुगणारी पुरी, त्याचबरोबर कमी तेलकट पुरी खायला आपल्याला खूप आवडतं. पण बऱ्याचदा काय होतं, पुऱ्या ह्या फुगत नाहीत, त्याचबरोबर त्या कडक होतात. पुरीबरोबर असणारी बटाट्याची पिवळी भाजी, खमंग आणि चविष्ट. पुरी भाजीचा बेत काही वेगळाच. चला तर मग आज अगदी टम्म फुगणाऱ्या पुऱ्या, त्याचबरोबर खमंग आणि चवदार अशी बटाट्याची भाजी कशी बनवायची ते पाहूया. नमस्कार, मी सविता. स्वाद किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. पुऱ्या बनवण्यासाठी मी ते 2 वाट्या गव्हाचं पीठ घेते. पीठ चांगलं चाळून घ्यायचं. 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं तर बरोबर त्यासाठी आपल्याला 2 चमचे बारीक रवा घ्यायचा, चवीपुरतं मीठ आणि त्याचबरोबर आपल्याला 1 चमचा साखर घालायची. साखर घातल्यामुळे काय होतं की पुऱ्यांना रंगही छान येतो आणि त्याचबरोबर चवही चांगली लागते. आणि रवा घातल्यामुळे काय होतं की त्या व्यवस्थित बराच वेळ अशा टम्म फुगलेल्या राहतात. चांगले एकत्र करून घेऊया. आणि यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालायचं. 1 चमचा तेल म्हणजे 1 चमचा तेलाचं मोहन घालायचं. चमच्याच्या साह्याने चांगलं मिक्स करून घेऊया. थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं. पुऱ्याची जी कणिक असते ती चपातीच्या कणिकपेक्षा थोडीशी घट्ट असावी, जास्तही घट्ट नसावी. पुऱ्याची जर कणिक जास्त घट्ट असेल तर पुरी फुगणार नाही. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला या कणकेचा गोळा असा मळून घ्यायचा. हे पहा, गरज असेल तेवढंच पाणी घाला. मला इथे जवळपास 2 वाट्या पिठासाठी अर्धा ग्लासच पाणी लागलेलं आहे. तुम्हाला कमी अधिक लागू शकतं. हे पहा, अशी कणिक मी इथे भिजवलेली आहे. आता ही कणिक आपण 15-20 मिनिटं बाजूला ठेवून देऊया. आता आपण बटाट्याची भाजी कशी बनवायची हे पाहूया. इथे मी जवळपास 5 बटाटे कुकरला उकडून घेतले. आता या बटाट्यांची आपल्याला साल काढून घ्यायची. बटाटा जेमतेम 3 शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित शिजतो. जास्त शिट्ट्या जर आपण केल्या कुकरच्या तर त्याचा गाळ होतो. बटाट्याची साल काढून झाल्यानंतर हाताने असं मी कुस्करून घेते किंवा मॅश करून घेते. तुम्हाला जर असं करायला आवडत नसेल तर तुम्ही सुरीने कापून घेतलं तरी चालेल. इथे आपला सर्व बटाटा हा कुस्करून झालेला आहे. आता या 5 मीडियम आकाराच्या बटाट्यासाठी मी इथे 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या टेचून घेतल्या, त्याचबरोबर त्या अशा बारीक कट करून घेतल्या. लसूण बारीक कट करून झाल्यानंतर आपल्याला हिरव्या मिरच्या घ्यायच्या. मी इथे जवळपास 6 ते 7 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. मला बटाट्याची भाजी ही तिखट खायला फार आवडते, म्हणून मी मिरच्यांचं प्रमाण हे अधिक घेतलं. मिरच्याही आपल्याला बारीक कट करून घ्यायच्या. 2 मीडियम आकाराचा कांदा आपल्याला असा उभा चिरून घ्यायचा. भाजीला फोडणी देण्यासाठी कढई तापत ठेवूया. त्यामध्ये 1 मोठा चमचा तेल घालायचं. तेल चांगलं तापलं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची, 1 चमचा जिरे घालायचे. जिरे चांगले तडतडले की त्यामध्ये आपल्याला लसूण घालायचं. लसणाला खमंग फोडणी बसली की आपल्याला यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा. हिंगामुळे भाजीची चव आणि सुवास खूप छान येतो. लसूण चांगला आपण परतून घेऊया. लसूण परतल्यानंतर यामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या घालायच्या. मिरची परतल्यानंतर यामध्ये कांदा घालूयात, जो आपण पातळ आणि उभा चिरून घेतलेला आहे तो. कांदा चांगला आपल्याला इथे 2 ते 3 मिनिटं लो टू हाय फ्लेमवरती असा चांगला गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा. पण कांदा एखादा मिनिट परतल्यानंतर यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ता असा शेवटी घातला की तो भाजीमध्ये त्याचा सुगंध चांगला येतो. कांदा आता आपल्या इथे गुलाबी रंगाचा झालेला आहे. तर आपण यामध्ये हळद घालूयात. पाव चमचा हळद घालते. हळद घातल्यानंतर आपल्याला यामध्ये कुस्करलेला बटाटा घालायचा. ही जी 5 बटाट्याची भाजी आहे ती 4 ते 5 माणसांसाठी पुरेशी ठरते. मस्त चांगलं परतून घेऊयात. चवीनुसार मीठ घालायचं. तुम्हाला हवा किंवा तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही वरून लिंबू पिळलं तरी चालेल. भाजी चांगली आपल्याला परतून घ्यायची. 1 ते 2 मिनिटं भाजी परतल्यानंतर वरून आपण कोथिंबीर घालूयात. भाजी आणखीन खमंग होण्यासाठी हिची आपल्याला 4 ते 5 मिनिटं चांगली एक दणदणीत वाफ घ्यायची आहे. झाकण ठेवूया, वाफ घेऊया. वाफ घेतल्यानंतर आपण पुन्हा हलवूया.
गरज असेल तर 2-3 मिनिटांनी तुम्ही झाकण ठेवल्यानंतर मध्ये मध्ये हलवत भाजी हलवून घ्या, नाहीतर भाजी खाली लागू शकते. हे पहा खूप सुंदर रंग आलेला आहे, दिसायला खूप छान दिसते आणि अगदी पाहूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे. मस्तच अशी आपली इथे बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. आता बटाट्याची भाजी झाल्यानंतर आपण 15 ते 20 मिनिटं बाजूला जे कणिक ठेवलं होतं ते पाहूया. कणकेला थोडंसं तेलाचा हात लावून पुन्हा एकदा थोडंसं मळून घेते. रवा जो असतो तो आपण घालतो. रवा घातल्यानंतर कणिक जेव्हा आपण अशी मुरवत ठेवतो तर रवा हा फुलला जातो, म्हणून आपण कणिक अशी चांगली मळून घ्यायची. मी आता इथे असे छोटे छोटे गोळे करून पुऱ्या करते. तुम्ही हवं तर एक अशी मोठीशी चपाती लाटूनही ग्लासाच्या किंवा वाटीच्या साहाय्याने पुऱ्या कट करू शकता. असे सर्व गोळे करून घ्यायचे. गोळे करून झाल्यानंतर थोडंसं पीठ घ्यायचं. पण लक्षात ठेवा, पुऱ्या करताना पुऱ्यांना हे पीठ जास्त लागता कामा नये, नाहीतर ते तेलामध्ये उतरतं. थोडासा पिठाचा फक्त हात घेतला आणि अशी गोल गोल एका बाजूने लाटत पुरी आपल्याला लाटून घ्यायची आहे. पुरी ही जास्त जाड किंवा त्याचबरोबर जास्त पातळ नसावी, मध्यम असावी. मी ही पुरी लाटून झाल्या तुम्हाला दाखवते. हे पहा, ही जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही. पुऱ्या जर जास्त पातळ केल्या की त्या कडक होतात आणि जास्त जाड केल्या की ते कच्च्या राहतात. एकदम 4-5 पुऱ्या लाटून घ्यायच्या, मग त्या तळायच्या. गॅस ऑन करून कढईत तापत ठेवूया आणि त्यामध्ये तेल घालूया. पुरी तळताना तेल हे चांगलं गरम झालेलं असावं, धूर येईल इतकं गरम नसावं. अलगद अशी पुरी सोडायची. पुरी सोडल्यानंतर झाऱ्याच्या साहाय्याने तिच्यावरती तेल उडवायचं किंवा अशी अलगद खाली दाबत दाबत ती अशी गोल गोल फिरवत तळून घ्यायची. एक बाजू तळून झालेली आहे, खालची बाजू तळण्यासाठी आपल्याला असं अलगद दाबत दाबत आपल्याला पुरी तळून घ्यायची. पुरी टाकताना नेहमी गॅसची फ्लेम ही हाय असावी आणि पुरी पलटल्यानंतर तुम्ही मीडियम केला तरी चालेल. मस्त अशी टम्म आपली इथे पुरी फुगलेली आहे, तुम्ही पाहू शकता. जास्त लालसर पुऱ्या होऊ द्यायच्या नाही, नाहीतर त्या थोड्याशा कडवट लागतात. दुसरी पुरी तुम्ही पाहू शकता, मस्त अशी टम्म फुगलेली आहे, रंगही खूप छान आलेला आहे. अशा पद्धतीने आपण बाकीच्या सर्व पुऱ्या करून घेऊया. पण इथे आधी मी 4 पुऱ्या करून घेतलेल्या आहेत. हे पहा, दिसायला खूप सुंदर दिसत आणि अगदी टम्म फुगलेल्या आहेत. बराच वेळ ह्या पुऱ्या अशाच टम्म फुगलेल्या राहतात. इथे आपली बटाट्याची भाजीही तयार झालेली आहे. आपल्या कमी तेलकट आणि टम्म फुगणाऱ्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. त्याचबरोबर पिवळी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या स्वाद किचन या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा रेसिपी बरोबर. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.